आज घरामध्ये भाजीला काहीच नव्हतं, पण फ्रीज उघडून पाहिलं तर त्यामध्ये मला हे पनीर दिसलं. मग म्हटलं चला आज पनीरच बनवूया. पण मी आज ना पनीर जुगाडू पद्धतीने बनवणार आहे. कारण ना माझ्याकडं पनीरचा मसाला नव्हता, पण हा काजू करी मिक्सचं जे पॅकेट आहे ना ते होतं एक. त्यामुळे ना म्हटलं चला याच्यापासूनच बनवूया आज. आता वेगळा मसाला वेगळ्या भाजीला टाकायचा. तर पाहूया कशी टेस्ट होती. तर ना मी ना इथं पनीर तव्यावरती थोडंसं भाजून घेतलं आणि ते 20 रुपयाचं पॅक होतं. त्यात आमचं काही झालं नसतं भाजी, म्हणून कांदा आणि टोमॅटोची प्युरी पण करून घेतली थोडीशी. कांदा टोमॅटो पण आधी मी भाजून घेतला होता. त्यानंतर ना कढईमध्ये तेल टाकलं आणि ही जी कांदे टोमॅटोची प्युरी होती ना ती छान परतून दिली तेल सुटेपर्यंत. नंतर त्यामध्ये ना काजू करी मसाल्याचं जे पॅक होतं ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट पण मी त्यामध्ये टाकली आणि इथं छान असं तेल सुटेपर्यंत त्याला परतून दिलं. पनीर आणि थोडेसे काजूच होते घरामध्ये, ते पण मी तव्यावरती थोडंसं फ्राय करून घेतलं होतं आणि त्यानंतर ना ते पण ह्या मसाल्यामध्ये टाकून जरा वेळ परतून घेतलं. छान असं परतल्याच्यानंतर मग ना यामध्ये जसं लागेल ना तसं पाणी टाकलं. मी थोडंसंच पाणी टाकलं होतं कारण खूप पातळ खायला भाजी मला आवडत नाही. तर आमच्या दोघांसाठी खूप होते ही भाजी एवढीशी, त्यामुळं. आणि छान अशी भाजी तयार झालेली होती. आणि तोंडी लावायला ना अशा ह्या मिरच्या होत्या घरामध्ये, त्या पण तयार केल्या. तर त्यामध्ये पण मी शेंगदाण्याचं कूट आणि ते शेंगदाण्याच्या कुटात मसाले टाकले आणि मिरच्या अशा मधोमध कापून ना त्या मिरच्यांमध्ये ते शेंगदाण्याचा जो कूट होता तो भरून घेतला आणि फक्त तेलामध्ये ना मिरच्या वाफ देऊन शिजवून घेतल्या. आणि ह्या अशा मिरच्या खायला ना खरंच खूप भारी लागतात आणि बेसन पीठ लावून तळलेल्या मिरच्या पण खूप छान लागतात. तर असा आज पनीरच्या भाजीचा जुगाड केला होता. वेगळा मसाला वेगळी भाजी, असं पण टेस्टला एक नंबर झाली होती. आणि आजच्या रात्रीच्या जेवणात असा काही मेनू होता.